ते आणणे. कारण त्यांनी सांगितलं की बरेचसे तरुण आज जगामध्ये आहेत, फोन बघत आहेत, व्हॉट्सअपमध्ये आहेत, इतर कुठल्या गोष्टीमध्ये आहेत, परंतु देवाच्या सेवेमध्ये नाही. आणि त्याकरिता मार्गदर्शन करण्याकरिता त्यांनी मला सांगितलं. तर मला एक गोष्ट आजच्या तरुणांना सांगायची आहे ती ही की आपल्याला कुठं ना कुठंतरी देवाच्या सेवेकरिता येणं फार गरजेचं आहे. कारण आपण जर देवाची सेवा करणार नाही तर कोण करणार? ॲज अ ख्रिश्चन यूथ एक ख्रिस्ती तरुण कसा असा पाहिजे आपल्या जीवनामध्ये, त्याविषयी मी आज थोडंसं बोलणार आहे. किंवा तशा रीतीने ख्रिस्ती तरुण असा पाहिजे आपल्या जीवनामध्ये. नंबर 1, ख्रिस्ती तरुण आत्म्याच्या प्रेरणेने चालणारा असणं फार गरजेचं आहे. नंबर 2, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा असणं फार गरजेचं आहे. आणि नंबर 3, देवाला प्रथमतः आपल्या जीवनामध्ये देऊन देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा असणं फार गरजेचं आहे. देवाचं वचन सांगतं की आपण जर आपल्या जीवनाविषयी असं म्हणतो की मी आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, तर आपली वागणूक देखील आत्म्याच्या प्रेरणेप्रमाणेच असणं फार गरजेचं आहे. आज जर आपण जगामध्ये बरेचसे तरुण बघितले, ख्रिस्ती तरुण विशेष मी आज ख्रिस्ती तरुणाविषयी बोलत आहे. ख्रिस्ती तरुण जर आपण ह्या जगामध्ये बघितले तर बरेचसे तरुण असे आहेत की जे आपल्या जीवनाविषयी असं म्हणतात की मी आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, परंतु त्यांची आपण जर वागणूक बघितली, त्यांचं आपण जर चालचुलणूक बघितलं तर ते देही स्वभावाप्रमाणे आहे. ते आपल्या जीवनाविषयी असं म्हणतात की मी भरपूर बायबल वाचतो, मी रोज बायबल वाचतो, मी रोज प्रार्थना करतो, परंतु सत्य फक्त देवाला माहिती आहे, आपल्याला माहिती नाही. त्यांचा न्याय देव करणार आपण त्यांच्याविषयी काय म्हणू शकत नाही. परंतु इथं जे उपस्थित आहे त्यांच्याविषयी मला आनंद वाटतो की आपण देवाच्या सेवेकरिता समोर आलेले आहात, आपण एक स्टेप पुढे घेतलेला आहे. आणि निश्चितच ज्यावेळेस आपण देवाच्या सेवेकरिता एक स्टेप पुढे घेऊ त्यावेळेस निश्चितच प्रभू येशू ख्रिस्त 10 पाऊल आपल्या जवळ येणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये महान कार्य करणार आहे. देवाच्या आत्म्याप्रमाणे चालणं आपल्या जीवनामध्ये आपल्याला फार गरजेचं आहे. कारण त्याद्वारे आपण एक ख्रिस्ती तरुण, एक मॅच्युअर ख्रिस्ती तरुण ज्याला म्हणते ते आपण आपल्या जीवनामध्ये बनणार आहोत आणि त्याद्वारे देवाचं महान कार्य आपल्या जीवनामध्ये होणार आहे. देवाच्या आत्म्याप्रमाणे चालणे, देवाच्या आत्म्याप्रमाणे चालण्याकरिता देवाचं वचन आपली मदत करणार आहे. देवाच्या वचनाचा आपण जर रोज मनन करू, देवाच्या वचनाप्रमाणे आपण जर आपल्या जीवनामध्ये चालण्याचा प्रयत्न करू तर निश्चितच देवाचा आत्मा आपल्यामध्ये असणार आहे. आणि देवाचा आत्मा ज्यावेळेस आपल्यामध्ये आहे त्यावेळेस निश्चितच आपण देवाच्या आत्मेप्रमाणे आपल्या जीवनामध्ये चालणार आहोत. देवाचं वचन सांगते की धन्य तो पुरुष जो देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो, जो देवाच्या आज्ञेप्रमाणे चालतो. देवाची आज्ञा पालन करणं, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं, ह्याद्वारे आपलं जीवन आशीर्वादित असणार आहे. देवाचा आत्मा आपल्यामध्ये असणार आहे. हे प्रयत्न आज प्रत्येक तरुणाला आपल्या जीवनामध्ये करावा लागणार आहे आणि करणं फार गरजेचं आहे. परंतु देवाने आपल्या सर्वांना स्वइच्छा दिलेली आहे. देव कोणावर जबरदस्ती करत नाही की तू ये, देव कोणावर जबरदस्ती करत नाही, आपल्या स्वतःवर इच्छा दिलेली आहे. ह्याचं उदाहरण आपल्या बायबलमध्ये देखील पाहायला मिळतं. उदरपुत्राचं उदाहरण. तो स्वतःच्या वडिलापासून दूर निघून गेला, स्वतःच्या मार्गाने गेला, स्वतःच्या इच्छेने गेला आणि ज्यावेळेस त्याच्यापाशी सर्व संपत्ती समाप्त झाली त्यावेळेस तो आपल्या बापापाशी वळला. आज जरी आपण चुकीच्या मार्गाला गेलेले असू, स्वतःच्या मार्गाला गेलेले असू, तरी देखील आपल्याकडे आशा आहे. कारण जिवंत परमेश्वर आपल्यासोबत आहे आणि ज्यावेळेस देव आपल्यासोबत आहे त्यावेळेस आपल्याकडे आशा आहे. परंतु आपल्याला फक्त मनामध्ये विचार करत बसणं एवढंच पुरेसं नाही. उधळ्या पुत्रानं आपल्या मनामध्ये विचार केला की मी माझ्या बापाच्या घरी परत जाईन आणि त्यानं लगेच त्या प्रकारची कृती देखील केली. आपण जर आपल्या मनामध्ये असा विचार करत बसू की मी ज्यावेळेस मला वेळ भेटेल तेव्हा मी देवाचं वचन वाचल, ज्यावेळेस मला वेळ भेटेल तेव्हा मी चर्चला जाईन, हे फक्त विचार करत बसणं एवढंच पुरेसं नाही. त्याच्या प्रकारे कृती देखील करावं लागणार आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये. आणि कृती करून ज्यावेळेस आपण देवामध्ये एक स्टेप पुढे घेऊ त्यावेळेस निश्चितच देव आशीर्वाद दिल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. देवाचा आत्मा आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं आपल्याला महत्त्वाचं आहे. देवाच्या आज्ञाप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे चालणं महत्त्वाचं आहे. या जगामध्येच गुंतून राहणं महत्त्वाचं नाही. मान्य आहे जगामध्ये सर्व सुख आहे, जगामध्ये सर्व गोष्टी आहेत, परंतु हे जे मार्ग आहे, हे ज्या मार्गावरती आज जगित तरुण चाललेले आहेत ते मार्ग शेवटी नरकाचा मार्ग आहे. ख्रिस्ताचा मार्ग हा आहे की ह्या जगाबरोबर समरूप न होणे तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःच रूपांतर होऊ देणे, ज्याद्वारे देवाची जी उत्तम ग्रहणी आणि परिपूर्ण इच्छा आपल्या जीवनाकरिता काय आहे ते आपल्याला समजून येणार आहे. ह्या जगाबरोबर समरूप न होणे याद्वारे आपल्याला देवाची इच्छा समजून येणार आहे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये चालू त्यावेळेस निश्चितच देव आपल्याला त्याच्या सेवेसाठी वापरल्याशिवाय राहणार नाही. आज बऱ्याचशा तरुणांची इच्छा आहे की मला देवाची सेवा करायची आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये असे विचार आहेत की मी काहीच नाही, मी काहीच करू शकत नाही, मला बोलता येत नाही. मला देखील बोलता येत नव्हतं, माझ्या देखील जीवनामध्ये हेच प्रश्न होते. मी देखील तरुणच आहे, मला देखील बोलता येत नव्हतं, हे अशा रीतीने मला बोलता येत नव्हतं. परंतु ज्यावेळेस मी देवाचा स्वीकार माझ्या अंतःकरणामध्ये वैयक्तिक तारणारा म्हणून केला, ख्रिस्ती परिवारामध्ये जीवन जगत असूनही माझी आणि देवाची अजूनपर्यंत खरी ओळख झालेली नव्हती. ज्यावेळेस मी देवाचा स्वीकार माझ्या पूर्ण मनाने केला
त्यावेळेस देवाने त्याची सेवा करण्याकरिता मला निवडलं आणि अधिक देव महान उपयोग करून घेत आहे. हालेलुया. देव हा महान देव आहे, परंतु देवाला आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारणं फार गरजेचं आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे, आज्ञाप्रमाणे आणि देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणं फार गरजेचं आहे. देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये काय आहे, आपल्या जीवनाकरिता ही आपल्याला याद्वारे समजून येणार आहे की आपण ज्यावेळेस जगाबरोबर एक न होता देवाबरोबर एक होऊ, त्यावेळेस देवाची इच्छा समजून येणार आहे. देवाची इच्छा समजण्याकरिता देवाचं वचन आपल्याला त्याकरिता मार्गदर्शन करणार आहे. ज्यावेळेस आपण देवाचं वचन रोज वाचू, त्याच्यामध्ये राहू, देवाच्या वचनाचं मनन ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये करू, त्यावेळेला देवाची इच्छा आपल्याला समजून येणार आहे आणि देवाचं वचनच आपल्याला देवाच्या आत्मेप्रमाणे, देवाच्या आत्म्यामध्ये चालण्याकरिता मदत करणार आहे. देवाचं वचन सांगतं स्तोत्र संहिता 119 मध्ये की तुझं वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश असा आहे. ज्या मार्गावरती आपण चालू हो, जरी आपल्याला देवाच्या मार्गामध्ये अजून पुढे आपल्याला काही दिसत नसेल, परंतु देवाचा मार्ग हे विश्वासाचा मार्ग आहे. पुढचं पाऊल आपल्या जीवनामध्ये काय आहे हे आपल्याला माहित नाही, हे देवाला माहिती आहे. आणि त्या मार्गावर चालत असताना देवाचं वचन आपल्याला मदत करणार आहे. वेळोवेळी आपल्याला आपल्या स्टेपला देवाचं वचन आपल्याला गायडन्स देणार आहे की इथून पुढची ज्यावेळेस मी माझ्या जीवनामध्ये देवामध्ये स्टेप घेईन, त्यावेळेला मला काय करायचं आहे आणि माझी वागणूक कशी असणं गरजेचं आहे, याकरिता देवाचं वचन आपल्याला मदत करणार आहे. देवाच्या आत्मेप्रमाणे चालणे, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणे आणि देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणे, देवाचं वचन वाचणे, याद्वारे आपण देवाच्या वचनामध्ये राहणार आहोत. देवाच्या आज्ञेचं पालन करणे, याद्वारे आपण देवाच्या आत्म्यामध्ये राहणार आहोत. कठीण आहे, देवाच्या सर्व आज्ञेचं पालन करणं कठीण आहे. तरुण असून मी माझ्या जीवनाविषयी सांगू शकतो की रोजच्या दिवसाला काही ना काहीतरी ऑब्स्टॅकल्स माझ्या जीवनामध्ये येतात. ॲज अ तरुण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी ऑब्स्टॅकल्स, काही ना काहीतरी अडचणी येतात. परंतु ह्या सर्व गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करून आपल्या देवाकडे जाणं फार गरजेचं आहे. आज बऱ्याचशा तरुणांच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. कुणाच्या जीवनामध्ये स्ट्रेस आहे, कुणाच्या जीवनामध्ये डिप्रेशन आहे, कुणाच्या जीवनामध्ये फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत, कुणाच्या जीवनामध्ये स्वतःच्या करिअरच्या टेन्शन आहेत. परंतु ह्या सर्व गोष्टीकडेच आपल्याला लक्ष देणं हे महत्त्वाचं नाही, तर देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं, त्याच्या वचनाप्रमाणे चालणं हे महत्त्वाचं आहे. देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचा निर्णय ज्या दिवशी आपण आपल्या जीवनामध्ये घेऊ, देवाच्या सेवेसाठी ज्यावेळेस आपण पुढे येऊ, त्यावेळेला प्रभू आपल्या जीवनामध्ये महान कार्य केल्याशिवाय राहणार नाही, आपलं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या वेळेला आपण देवाच्या सेवेमध्ये येऊ, त्यावेळेला निश्चितच आपलं जीवन हे आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण इतरांसाठी, विशेष लक्ष द्या ह्या गोष्टीकडे, ज्या वेळेस आपण देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेप्रमाणे चालू, ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेप्रमाणे चालू, ज्यावेळेस आपण देवाच्या आज्ञेप्रमाणे चालू, त्यावेळेस इतर लोकांसाठी आपण विशेष स्वतः एक तारणाचं कारण बनणार आहोत. लोक आपल्याकडे बघून बनणार आहेत की हा माणूस देवाचा माणूस आहे आणि मला ह्याच्यासारखं बनायचं आहे. या प्रकारचे तरुण आपल्याला आपल्या जीवनामध्ये बनणं फार गरजेचं आहे की लोकांनी बघून आपल्याकडे म्हणावं ही इज द मॅन ऑफ गॉड, ही इज द मॅन ऑफ गॉड, असं बघून इतर लोकांनी आपल्याला म्हणावं की हा देवाचा माणूस आहे आणि मला ह्याच्यासारखं बनायचं आहे, ज्याद्वारे देवाचं गौरव मी माझ्या जीवनामध्ये करीन. आज ते प्रयत्न आपण प्रत्येक तरुण आपल्या जीवनामध्ये करूया की कशा रीतीने मी देवाची सेवा करू शकतो आणि त्याकरिता देवाचा आत्मा आपल्याला मदत करीन. ह्या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवा. देवाच्या आज्ञाप्रमाणे चालणे, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणे, देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणे. या गोष्टी ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये करू, त्यावेळेस निश्चितच देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं जीवन हे देवाच्या गौरवाकरिता प्रभू येशू ख्रिस्त वापरल्याशिवाय राहणार नाही. ते प्रयत्न आज आपण आपल्या जीवनामध्ये करणार आहोत का? निश्चितच ते प्रयत्न आपण आपल्या जीवनामध्ये करू आणि आशीर्वाद आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ. देवबाप करू ह्या वचनांद्वारे आणि ह्या मीटिंगद्वारे आपण सर्वांना आशीर्वाद प्राप्त हो. आमेन.